तलावात महिला प्रशिक्षिकांची नेमणूक करणार विष्णू कारंपुरी महाराज। श्री मार्कंडेय जलतरण तलावात मुली व महिलांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी लवकरच महिला प्रशिक्षिकांची नेमणूक करणार असे लेखी पत्र महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री रवींद्र पवार यांनी दिल्याचे मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापुरातील श्री मार्कंडेय जलतरण तलावात मुली व महिलांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी महिला प्रशिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी करून आंदोलन करण्यात आले। त्या आंदोलनाची दखल घेऊन सहाय्यक आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीस श्री मार्कंडेय जलतरण तलाव येथे निविदा प्रकरण चालू आहे। सदर निविदेमध्ये मुली व महिलांना पोहणे शिकवण्यासाठी महिला प्रशिक्षिका हे सदर ठिकाणी उपलब्ध होणार आहेत अशा आशयाचे पत्र दिले आहे। त्यावरून लवकरच श्री मार्कंडेय जलतरण तलावात महिला प्रशिक्षिकांची नेमणूक होणार असे पत्रक मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धीस दिली आहे। जय महाराष्ट्र। सोलापुरातील प्रख्यात व आशियाई खंडातील प्रमुख असलेला असा श्री मार्कंडेय जलतरण तलावात महिलांना व मुलींना शिकवण्यासाठी पुरुष प्रशिक्षक त्या ठिकाणी पोहण्याच्या शिकवण्यासाठी पुरुष प्रशिक्षकांची नेमणूक होती, शिकवत होते अशी माहिती कळाल्यावर मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने जनता दरबार या अंतर्गत 15/5/2000 महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिलं की या ठिकाणी महिला प्रशिक्षकांची नेमणूक करा। परंतु याबाबत दिरंगाई करत असल्या कारणाने आम्ही आंदोलन केलं, धरणे आंदोलन केलं तलाव मार्कंडेय जलतरण तलावापाशी आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून परत एकदा महापालिकेला आम्ही जागरूक करण्याचा प्रयत्न केला। आंदोलनाचा दखल घेऊन आणि ही मागणी योग्य असल्याची दखल घेऊन महानगरपालिका आयुक्तांनी लवकरच मार्कंडेय जलतरण तलावात महिला व मुलींना पोहण्याचे शिकविण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी महिला प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येईल अशा प्रकारचं लेखी पत्र आम्हाला सुपूर्द केले आहे। माननीय उपायुक्त रवींद्र पवार साहेबांनी हे पत्र देऊन निविदेद्वारे सर्व प्रक्रिया सुरू आहे आणि जो का ठेकेदार येईल किंवा कोणी काय त्या ठिकाणी तो तलाव चालवण्यात येईल किंवा त्या ठिकाणी पोहण्यास येईल त्या सर्वांना आम्ही आदेश काढलेले की महिला प्रशिक्षकाशिवाय आपण टेंडर पास करू शकत नाही किंवा आम्ही त्या ठिकाणी महिलांचं पोहण्याचं या ठिकाणी योग्य नाही अशा प्रकारचं त्यांनी अट घातलेले आहे। यावरून लवकरच श्री मार्कंडेय जलतरण तलावात पोहण्यासाठी शिकण्यासाठी महिलांना व मुलींना पोहण्याचे शिकविण्यासाठी महिला प्रशिक्षकाची नेमणूक होणार आहे असं या ठिकाणी आपण विश्वास करूया आम्हाला वाटतंय। आणि या विषयाबाबतीमध्ये जे आम्ही आंदोलन केलं त्या सर्वांनी जो पाठिंबा दिला, शासनाने जो सहकार्य केला आणि सगळं क्रीडाप्रेमीने देखील आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचा मी आभार मानतो। आणि लवकरात लवकर या ठिकाणी परत एकदा श्री मार्कंडेय जलतरण तलावामध्ये लवकरात लवकर महिला व मुलीसाठी महिला प्रशिक्षकांची नेमणूक होणार आहे असं या ठिकाणी मी मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।